नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण संगणक या विषयाअंतर्गत भाग 7 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, इंटरनेटचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? तर इंटरनेटचे जनक आहेत विंडसर्फ। कारण मित्रांनो, विंडसर्फ यांनी IP अर्थात इंटरनेट प्रोटोकॉल विकसित केला गेला होता। तो इंटरनेटचा पाया आहे। पुढे, CPU मध्ये किती फंक्शनल भाग असतात? CPU मध्ये 3 मुख्य भाग असतात, ज्यामध्ये ALU, कंट्रोल युनिट आणि रजिस्टर्स हे 3 भाग एकत्र काम करतात। पुढे, खालीलपैकी कोणती भाषा लो लेवल संगणकीय भाषा आहे? तर मित्रांनो, ती भाषा आहे असेंब्ली लँग्वेज। कारण मित्रांनो, ही भाषा संगणकाच्या प्रोसेसरशी संवाद साधते आणि बायनरी नंबर जे आहेत 0 आणि 1 यामध्ये अगदी जवळ असते याच्या। मात्र जी हाय लेवल लँग्वेज आहे, बेसिक, कोबोल, फोर्ट्रॅन, प्रोलॉग, C++, हे हाय लेवल लँग्वेज आहे। कारण मित्रांनो, इथे इंग्रजी शब्दांचा वापर जास्त असतो। पुढे, कर्नेल हा कोणाचा मुख्य भाग आहे? मित्रांनो, कर्नेल हा एक सॉफ्टवेअर आहे जो आहे ऑपरेटिंग सिस्टीमचा, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम। तो हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांना जोडतो, त्यांच्यामध्ये संवाद घडवून आणतो, हा कर्नेल सॉफ्टवेअर। पुढे, प्राथमिक मेमरी कुठे असते? प्राथमिक मेमरी अर्थात रॅम, तर ती असते मदरबोर्डवर बसवलेली असते। ती तात्पुरती मेमरी असते, माहिती साठवते ती। पुढे, संगणकाशी जोडले जाणारे मॉनिटर आणि प्रिंटरसारखे उपकरणांना काय म्हणतात? तर मॉनिटर, प्रिंटर ही संगणकाशी जोडली जाणारी बाह्य उपकरणे आहेत। ही इनपुट आउटपुटसाठी वापरली जातात, अर्थात ती परिघीय उपकरणे आहेत, ज्यामध्ये संगणकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ती जोडली जातात। त्यालाच परिघीय उपकरणे असं म्हटलं जातं। पुढे, IPv4 पत्ता किती लांबीचा असतो? IPv4 इंटरनेट प्रोटोकॉल, जसं आपण सुरुवातीला बघितलं, ज्याचा शोध विंडसर्फ यांनी लावलेला आहे, तर तो एकूण 32 बिटचा असतो। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल। IP ॲड्रेस हा 32 बिटचा असतो। तो 4 भागांमध्ये विभागलेला असतो। प्रत्येक भाग 8 बिटचा असतो। आणि मित्रांनो, या IPv4चा वापर नेटवर्क ओळखण्यासाठी होतो। पुढे, संगणकात डेटा प्रक्रिया करणारी आणि इलेक्ट्रॉनिक मेंदू म्हणून ओळखली जाणारी युनिट कोणती? तर ती आहे CPU। कारण मित्रांनो, CPU मध्ये सर्व गणितीय लॉजिकल प्रक्रिया पार पाडली जाते। पुढे, खालीलपैकी सॉफ्ट कॉपी आउटपुट कोणते? तर मित्रांनो, सॉफ्ट कॉपी आउटपुट प्रिंटर जे आहेत ते हार्डवेअर झालेत, डिव्हाइसेस झालेत। मात्र जे मॉनिटर आहेत मित्रांनो, ज्यावर आपण मॉनिटरवर दिसणारा आउटपुट सॉफ्ट कॉपीमध्ये दिसतो, तो कागदावर छापला जात नाही, तो स्क्रीनवर दिसतो, म्हणून मॉनिटर हाच आपला सॉफ्ट कॉपी आउटपुट होईल। पुढे, खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टमचे कार्य नाही? तर मित्रांनो, डेटाबेसचे व्यवस्थापन करणे हे ऑपरेटिंग सिस्टमचे कार्य नाही, हे तर DBMSचे कार्य आहे। ऑपरेटिंग सिस्टमचे कार्य तर मेमरी, प्रोसेस आणि फाईल व्यवस्थापन करणे हे आहे। म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल। पुढे, खालीलपैकी कोणत्या पहिल्या पिढीतील संगणक नाही? पहिल्या पिढीतील संगणक अर्थात ज्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब वापरले गेलेले नाहीत। तर मित्रांनो, इथे ENIAC, UNIVAC 1 आणि IBM 701 या तिन्हीमध्ये व्हॅक्यूम ट्यूब वापरले गेलेले होते, म्हणजे हे तिन्ही पहिल्या पिढीतील संगणक आहे। मात्र PDP-11 हा तिसऱ्या पिढीतील संगणक आहे, ज्यामध्ये IC चिप वापरली गेलेली होती। पुढे, खालीलपैकी कोणता इमेज फाईल फॉर्मॅट नाही? इमेज फाईल फॉर्मॅट अर्थात JPEG, JPG यासारखे फाईल फॉर्मॅट, तर ते आहेत CSV। कारण मित्रांनो, CSV अर्थात कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज
हे टेक्स्ट फाईल आहे मित्रांनो, हे इमेज फाईल नाही. जसं SVG हा इमेज फाईल आहे, BMP अर्थात बिटमॅप इमेज आणि WebP हे गुगलचं एक मॉडर्न फाईल फॉर्मॅट इमेज फॉर्मॅट आहे. म्हणून CSV हा टेक्स्ट फाईल फॉर्मॅट आहे, इमेज फॉर्मॅट नाही. पुढे HTTP साठी डिफॉल्ट पोर्ट नंबर कोणता आहे? HTTP अर्थात हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, तर त्याचा डिफॉल्ट पोर्ट नंबर आहे 80, पर्याय क्रमांक 2. कारण मित्रांनो HTTPचा डिफॉल्ट पोर्ट 80 असतो. वेब ब्राउझिंगसाठी तो वापरला जातो. पुढे खालीलपैकी कोणते अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नाही? तर इथे कास्परस्काय, नॉर्ट्रॉन आणि एव्हॅस्ट हे सर्व अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहेत. मात्र लिनक्स हा तर ऑपरेटिंग सिस्टम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा अँटीव्हायरस नाही, हा ऑपरेटिंग सिस्टम आहे लिनक्स. पुढे ट्रान्झिस्टर कोणत्या पिढीतील संगणकात वापरले गेले होते? तर मित्रांनो ट्रान्झिस्टर तर ते वापरले गेले होते दुसऱ्या पिढीतील संगणकात. कारण पहिल्या पिढीत संगणकात व्हॅक्यूम ट्यूब होते, दुसऱ्या पिढीत ट्रान्झिस्टर आणि तिसऱ्या पिढीत IC चिप. पुढे TCP IP सूटमध्ये डॅश प्रकारचे प्रोटोकॉल असतात? तर इंटरनेट प्रोटोकॉल अर्थात IP ॲड्रेस जो असतो हा नेटवर्किंगमध्ये प्रोटोकॉलचा एक संच आहे. तो इंटरनेट तयार करण्यासाठी वापरला जातो, खास करून डेटा ट्रान्सफर करण्यासाठी. म्हणून नेटवर्किंग त्या प्रकारचे हा प्रोटोकॉल आहे IP सूट. पुढे मॅनचा पूर्ण अर्थ काय आहे? मॅन अर्थात मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. मित्रांनो हा जो नेटवर्क आहे मॅन, तो शहर पातळीवरील नेटवर्क असतो. पुढे मुख्य मेमरीमध्ये डॅश वापरले जाते? मित्रांनो आपल्याला तर माहीत आहे मुख्य मेमरी म्हणजे रॅम, पण कोणती रॅम? तर इथे योग्य उत्तर होईल DRAM अर्थात डायनॅमिक रँडम ॲक्सेस मेमरी. ही मुख्य मेमरीमध्ये वापरली जाते DRAM. ती सतत रिफ्रेश करावी लागते, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर होईल. पुढे संगणक डेटा प्रक्रिया करण्यासाठी कोणती भाषा वापरतो? तर डेटा प्रक्रिया करण्यासाठी संगणक जी भाषा वापरतो ती बायनरी लँग्वेज, लो लेवल लँग्वेज, जे की 0 आणि 1 यावर आधारित असते. पुढे खालीलपैकी कोणते डेटाबेस नाही? तर मित्रांनो इथे जो WinRAR आहे हा फाईल कंप्रेस फॉर्मॅट आहे, झिप फाईल फॉर्मॅट आहे. हा डेटाबेस नाही, तो फाईल कॉम्प्रेशन सॉफ्टवेअर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर होईल. पुढे हवामान अंदाज आणि संशोधनासाठी कोणता संगणक वापरला जातो? तर हवामान अंदाजासाठी तो वापरला जातो सुपर कम्प्युटर अर्थात महासंगणक. तो खूप वेगवान असतो हा संगणक. हवामान अंदाज आणि वैज्ञानिक संशोधनासाठी तो वापरला जातो. पुढे डिव्हाइस आणि हब यांच्यात पॉईंट टू पॉईंट कनेक्शन कोणत्या टोपोलॉजीमध्ये असते? तर ते असते स्टार टोपोलॉजी. कारण मित्रांनो स्टार टोपोलॉजी सर्व डिव्हाइस हबशी जोडली जातात. पुढे महासंगणकाचा वेग कशात मोजला जातो? सुपर कम्प्युटरचा जो स्पीड आहे तर ती मोजली जाते फ्लॉप्स अर्थात फ्लोटिंग पॉईंट ऑपरेशन पर सेकंड. तर मित्रांनो तो सुपर कम्प्युटरचा वेग दर्शवतो. जास्त फ्लॉप्स म्हणजे जास्त वेग. पुढे चौथ्या पिढीतील संगणकीय भाषा कोणती? चौथ्या पिढीतील संगणकीय भाषा तर ती आहे पर्याय क्रमांक 1 SQL. ती डेटाबेससाठी वापरली जाते. बाकीचे जे पर्याय आहे मित्रांनो तर ती तिसऱ्या पिढीतील संगणकीय भाषेची ती पर्याय आहेत. तिसऱ्या संगणकीय
भाषा. SQL ही 4थ्या पिढीतील संगणकीय भाषा आहे. पुढे डॉट मॅट्रिक्स प्रिंटरला दुसरे नाव काय आहे? डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, तर त्याला म्हटलं जातं इम्पॅक्ट प्रिंटर. पर्याय क्रमांक 1. कारण तो कागदावर ठोका देऊन प्रिंट केला जातो, त्याचा इम्पॅक्ट पडतो कागदावर, त्यामुळे तिथे आवाज येतो, म्हणून त्याला इम्पॅक्ट प्रिंटर असं म्हटलं जातं डॉट मॅट्रिक्स प्रिंटरला. पुढे स्टोरेज डिव्हाइसवरील मुख्य फोल्डरला काय म्हणतात? तर त्या मुख्य फोल्डरला म्हटलं जातं रूट डिरेक्टरी. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. तो सर्व फाईलचा आधार असतो आणि इतर फोल्डर त्याखाली असतात. उदाहरणार्थ हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह हे सर्व मुख्य फोल्डर आहेत रूट डिरेक्टरी. पुढे फ्लॉपी डिस्कचा भाग नसलेला पर्याय कोणता? फ्लॉपी डिस्क, तर तो आहे ॲक्च्युएटर. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. कारण मित्रांनो ॲक्च्युएटर हा हार्ड डिस्कमध्ये वापरला जातो, फ्लॉपी डिस्कमध्ये नसतो तो. इतर सर्व भाग हा फ्लॉपी डिस्कमधील भाग आहे, जसं पेपर रिंग, मॅग्नेटिक डिस्क आणि शटर. पुढे खालीलपैकी लाईन प्रिंटर कोणता आहे? लाईन प्रिंटर, तर इथे चेन प्रिंटर जो आहे तो लाईन प्रिंटर आहे. तो एकाच वेळी पूर्ण ओळ प्रिंट करतो, तो वेगवान असतो आणि मोठ्या कामांसाठी तो वापरला जातो. पुढे संगणकातील सर्वात वेगवान हार्डवेअर कोणते? सर्वात वेगवान असलेला हार्डवेअर, तर तो आहे कॅशे मेमरी. कॅशे मेमरी सर्वात वेगवान असते, ती CPU जवळ असते, ती डेटा जलद देते. पुढे त्यानं शेवटचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये नंबरचे डिफॉल्ट अलाइनमेंट काय असते? तर मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये मित्रांनो एक ब्लँक डॉक्युमेंट नसतो, तिथे स्प्रेडशीट असते, छोट्या छोट्या बॉक्सेस असतात, सेल म्हणतो आपण त्याला. तर जेव्हा आपण तिथे शब्द टाईप करतो तर ते असते डावीकडे, मात्र जेव्हा आपण नंबर टाईप करतो तिथे नंबर्स, तर ते असते उजवीकडे, तिथून स्टार्ट होते, त्याचे अलाइनमेंट उजवीकडून असते, म्हणून राईट साईड. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर होईल. कारण मित्रांनो ही डिफॉल्ट सेटिंग आहे, टेक्स्ट डावीकडे असतो आणि नंबर्स उजवीकडे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हाच आपला योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण ही संगणकावरील 30 प्रश्न बघितलेत, त्यामागचे आपण कन्सेप्ट जाणून घेतलेत. तर मित्रांनो काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.